खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। बंजारा समाजाच्या एसटी आरक्षण समितीचा अहवाल जाहीर करा, गोर सेनेचे तहसीलदारांना निवेदन। बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसंदर्भात शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीच्या कामकाजाची माहिती तात्काळ जाहीर करावी, या मागणीसाठी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात शिरपूर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभारण्यात आले होते। त्यानंतर शासनाने समाजाच्या विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती। मात्र समिती स्थापन होऊनही तिचे काम नेमके कुठपर्यंत पोहोचले, कोणत्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे, याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याने समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। शासनाकडून समाजाची दिशाभूल केली जात असल्याची भावना बंजारा समाजामध्ये व्यक्त होत असून समितीचा अहवाल व सद्यस्थिती सार्वजनिक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। राज्यभर तहसील कार्यालयांमार्फत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन मोहीम राबविण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। शिरपूर तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनावेळी ज्येष्ठ समाजबांधव बंसीलाल प्रताप बंजारा, शिवानंद बाबू बंजारा, कैलास अशोक बंजारा, जयराम सरावण चव्हाण, गोरसेना बंजारा तालुका अध्यक्ष, योगेश भाईदास बंजारा, मंगेश रणसिंग बंजारा, शांताराम बंजारा, विकास बंजारा, पृथ्वीराज बंजारा, श्रावण भुरा बंजारा, बिंदास राठोड, अत्तरसिंग बंजारा, दुबा बंजारा, मोतीलाल बंजारा, जगदीश बंजारा, राहुल बंजारा, दीपक बंजारा तसेच गोरसेना धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र राठोड आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवालाल, आज गोरसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 350 ठिकाणी एका वेळी महाराष्ट्र शासनाला बंजारा समाजाने गोरसेनेने निवेदन सादर केलेले आहे। हे निवेदन महाराष्ट्र शासनाला, माननीय मुख्यमंत्र्यांना आमचा प्रश्न आहे की बंजारा समाजाचा आरक्षणासंबंधीचा संघर्ष हा फार जुना आहे आणि काही वर्षामध्ये त्याला आम्ही तीव्र केलेला आहे आणि या भूमिकेवर काही दिवसापूर्वी सरकारने माननीय माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि ती समिती बंजारा समाजाचा अभ्यास करून ते सरकारला तो सगळा अहवाल सादर करणार होती। परंतु अद्यापही त्या समितीच्या अहवालाबाबत आम्हाला काही बंजारा समाजाला कळवण्यात आलेलं नाही किंवा त्या समितीची हालचाल काय ते आम्हाला अद्याप कळालेलं नाही। त्या सगळ्या दृष्टिकोनातून आज आम्ही गोरसेना धुळे आणि शिरपूरमध्ये आम्ही माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या या निवेदनाचा सगळ्या शासनाने दखल घ्यावी। त्याचबरोबर आमची जी मागणी आहे की बंजारा समाजाच्या या आरक्षणाच्या विषयावर समिती जी स्थापन करण्यात आली आहे त्या सगळ्या गोष्टीचा माहिती आम्हाला अवलोकन करण्यात यावी। त्याचबरोबर या समितीच्या हालचाली काय आहेत ते आम्हाला कळवण्यात यावे। त्याचबरोबर माननीय संदेशभाई चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये जर आम्हाला ह्या सगळ्याबाबत योग्य न्याय मिळत नसेल तर बंजारा समाज आणि गोरसेना राज्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देते आहे। त्याचबरोबर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर ठिकठिकाणी आंदोलनं, उपोषण आणि सगळ्या याच्यामध्ये जेही सरकारला नुकसान होणार आहे ते सगळं सरकारची जबाबदारी आहे, एवढं म्हणतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।